वेलकम वेलकम टू न्यू व्लॉग. आपला हा आठवडा मला पाहिजे तसा स्टार्ट नाही झालाय, कारण मला जायचं होतं सकाळी वर्कआउटला. बट अजिबात म्हणजे सकाळी मी उठलोच नाही. एवढं टायर्ड फील करत होतो, एवढं टायर्ड, आणि एवढ्या टायरिंग सिच्युएशन मध्ये जर जिमला जातोय मी. ड्रायव्हिंग पण करायची आहे, दिवसभर काम पण आहे, म्हणजे बाकीचा दिवस असं हे जाऊ शकतो. सो समटाइम्स इट्स ओके टू पुट युअर फुट ऑन द ब्रेक. पण गावाला जायचंय. दुसरा मेन विषय काय, मील्स वगैरे सगळं पॅक करायचं. ऑलमोस्ट प्रिपरेशन झालंय, चिकन बाकी आहे फक्त. पण सध्या मी तुम्हाला दाखवतो नवीन जी गोष्ट काल तुम्ही मे बी बघितली असेल. क्रिएटिव्ह मसल ब्लेसचा आहे, टेस्ट नाही केलाय बट लुक्स गुड. आणि वॉटरमेलन फ्लेवरचा आहे. एक स्कूप, थोडस उडा, दुसरा स्कूप मिक्स. म्हणून आपल्याला एक ग्लासचा विषय करायला लागला, थोडस पडला खाली. इट्स ओके. रेडी झालं आपलं. हे मस्त घेऊन जातो, काम वगैरे करतो. मील अजून एकही नाही घेतलाय मी, एकही मील नाही. विचार करतोय कॅलरीज सेव्ह केलेले बरे. फर्स्ट मील ऑफ द डे, फर्स्ट मील. बसवायला आत्ताच आलो. गणपती बसवायला बोला आत्ताच आलो. आता राहूया, गणपती का आता आले. आलं पाहिजे. विराट कोहली सर, रोहित शर्मा रिटायर झाल्याबद्दल काय वाटतंय? काय नाही. हा? त्याचे व्हिडिओ टाकलेल तुला. तिला नाही डाएट, तिला सांगितलं पाय तेवढं खा. मग किती किलो वजन वाढून दिला सांग? 4 किलो वजन. मग पॉझिटिव्ह आहे. मग दादा आलेला की नाही? दादा ब्लॉग ब्लॉग चालू है, शुरू है, चालू है, स्टार्ट है. सगळ्यांना घेऊन अरे हाउ मेनी इयर्स? गाड़ी स्टार्ट कर. हम फर्स्ट. स्टार्ट. हम फर्स्ट. तुला बोलत आहे का? थांबा तसा नाही. हा करा. 75 एवढी माणसांनी त्याचा एक कोपरा पण हल्ला नाही. कुठं हल्ला? तिथून जलपडा आपल्याला. काय बोल, दोनच फ्लेवर होते ना, एक इम्प्रूव्हमेंट झालंय म्हणजे. पायनॅपल आणि हा एक. नाही लाज वाटते का? हा, नवऱ्याला विचारलं तरी का काय नाश्ता कर? विचारलं का? विचारलं का? पण मग विचारलं का काय खाणार नाही खाणार? वडापाव खायला बसली डायरेक्ट. लादे घेऊन बसले वडापाव खायला. डाएटचं काय नाहीये तर दुसरं काय खाणार का? विचारलं का? मी बोलली होती फ्रुट्स कापून विचारलं देते. का? मग आपण दिले का? तेव्हा बोलले प्लस खायचं. चटणी चटणी. आता बोल. आता नाही. आता बोल. हॅपी बर्थडे. गुड मॉर्निंग फ्रॉम द नेक्स्ट डे. चाललोय कॉफी आणायला, कारण नेहमीसारखं कॉफी नाहीये. तर ऑलमोस्ट सेम जागा, ऑलमोस्ट नाही सेमच जागा. आणि मी लास्ट टाइम पण कॉफी आणायला जात होतो, आता पण कॉफी आणायला चाललंय. फर्स्ट मील ऑफ द डे घ्यायचा आहे बाय द वे. आणि व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू से की काल कम्प्लिटली ऑन पॉईंट होतो. म्हणजे कम्प्लीट चिकन राईस वेजीज 2 मील झाले. आज पण तेच होणार आहे. आज आता पनीर काहीतरी भाजीचा प्लॅन आहे. संध्या केक आहे, वेगवेगळं काही नाही काय आहे. पण वही करेंगे. चिकन राईस वेजीज मीलला आता कॉफी पितोय. वे प्रोटीन आणायला पाहिजे होतं बट नाही आणलं. ठीक आहे, आता दही घेऊन जातो. प्रोटीन लस्सी पण घेऊन ना आलो ना, मग दही तरी खातो ऍटलिस्ट. आता आलोय
जो पेड आंब्याला गणपती असतो तो बघायला. कुठला आहे? हा काय केक घ्यायला आलोय. काय केक घ्यायला? कुठला केक घ्यायचा आहे? कुठला डच ट्रफल? दोन तीन पायनॅपल घ्यायचे. बघू कुठला आहे. चष्मा पकड का. हे रसमलाई असतील ना. अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाही. आता फक्त पप्पांचं ते एक सामान पाहिजे ते घ्यायला चाललंय दुकानात. बट फर्स्ट मील आता घेणार आहे मी. सकाळी फक्त 1 कप कॉफी प्यायलो, दुधाची कॉफी. म्हणजे कॉफी एनिवे ॲपेटाईट सप्रेस करते, तर त्यामुळे पण असं चान्स आहे की भूक नसेल लागली. आणि मग आता आपलं काय मील घ्यायचं, चपाती राईस व्हेजीज, सॉरी चपाती चिकन व्हेजीज. एवढे भारी भारी केक बघितले तिथे, तुम्ही बघितलंच असेल. कॅरट केक होता, चीज केक होता आणि आज व्हेज बिर्याणी असणार आहे, ज्याचा काय मला इंटरेस्ट नाही. दुसरं केक असणार आहेत एवढे, पण त्यातून आपण काहीच नाही खाणार पिणार आहोत. बिकॉज वी इज द आर द ऑन द डाएट इज द. काय मेनू आहे? आणि गाडी बसलो ना फोर मध्ये एसी जाऊन गेली ना की बाप त्याची आई पण एवढी बघायला जातच नाही. हमारी डाएट चल रही बहुत भयंकर. बर्थडे ची तयारी. हे जावई, हे आम्ही नातू, हे पोर बर्थडे गर्लची पोर आहे आणि ते पती परमेश्वर. पाय ठेवला गिवअप डायरेक्ट गिवअप. मी काय बोलतो, आजी कशी चढणार वर? स्टेप सांगायला पाहिजे. नाही पण स्टेप वगैरे असते ना. हो, तो बल्ब काढून तिथे शेडेने टाकता येणार का? सध्या असं हॅपी केलंय आणि ते बर्थडे जेवण वर यायला लागला. गोगल गाय साईज ऑफ एवढ्या साईजची आहे का? एवढ्या पाटील परिवारातील आमच्या पुष्पकळ्या म्हणून आम्ही कळ्या टाकण्याचं स्वागत होत आहे. त्या आता असे त्यांचे शंभर त्यांच्या सोबती असेच गोल घेऊन गेलेले आहेत. लोक मी सांगतो पिटी काय झाली. व्हेज बिर्याणी घेतलेली ना, तर व्हेज बिर्याणी मध्ये रायता होता. तर रायता रिक्षामध्येच राहिला. रिक्षा गेलेली अलिबागला. आता आम्ही चाललोय फटफट. गुड्डू आहे, बारक्यात आहे आपला. बारक्यात तुम्हाला माहितच असेल, त्याच्या लग्नाचा ब्लॉग मी टाकलेला आहे. बघितला नसेल तर बघा, मी वर कुठेतरी लिंक करतो. रायता आणायला चाललोय. घरच्यांचं म्हणणं आहे की बिर्याणी सोबत रायता पाहिजेच. माझं म्हणणं काय आहे की व्हेज बिर्याणी असा काय प्रकारच नसतो, तो पुलाव असतो. पण आता ठीक आहे, आता काय. तर आजी, तुझा 75वा वाढदिवस साजरा केला, तुला कसं वाटतं? खूप आनंद झालाय. खूप आनंद झालाय. तर टीव्हीवर तुझं मनातलं काय सांगणार. जोरदार केला. पोरं अचानक आले केलं, पैस दिलं. कालपर्यंत तुला माहित होतं काय? नव्हतं ना. बाबांना अजून कळले की नाही? बाबांना नाही समजलं. माझी नातवंड चांगले आहेत, मुलं चांगले आहेत, सुना चांगल्या आहेत. बस. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे हो, त्याचा काय विषयच नाही. Happy birthday to you. Happy birthday to you. तर आजचा नेक्स्ट डे आहे, बर्थडेचा नेक्स्ट डे, आणि आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. सो दॅट इज दी एंड ऑफ दिस व्लॉग. गावाचा व्लॉग 2-3 दिवसाचा होऊन जाईल आजचा पकडून. आता सामान घरी घेऊन जायचं आणि बॅक टू रुटीन. की कसं काय
डाएट मॅनेज झालं वगैरे तुम्ही बघितलंच असेल, पण थोड्या काही गोष्टी स्पेसिफिक मला बोलायच्या आहेत त्या आपण बोलूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सध्यासाठी बाय.